आई नाश्त्याला काय आहे ग? पोहे. काहीतरी नवीन बनव की बाई, रोज पोहे पोहे काय. नवीन काय केलं तर तुझा चेहरा बघण्यासारखा असतो. कारल्याचे पराठे आठवतात ना? हा, कधी नको बनवूस बाई. आई या पाटल्या आणि पैंजण म्युझियम मध्ये ठेवू. का रे? आता किती जुन्या झाल्यात त्या. अरे ह्या पाटल्या आईनं लग्नात दिलेल्या. बर. त्यावेळचं लग्न साधीच होती पण भरलेलं. आणि हे पैंजण तुझ्या जन्माच्या वेळेला बाबांनी घेतलेत. या पैंजणाच्या आवाजावरती तू खेळायचास आणि ह्याचा आवाज बंद झाला ना की रडायला लागायचास बाबा. आई ते दिवस अजूनही नाही गेले. तुझ्या पैंजणाच्या आवाजात अजूनही आठवणी वाजतात. त्या आठवणी जपायला मी आहे ना कायम. मी येतो संध्याकाळी थोडंच लवकर. हा, हा. नमस्कार सर. नमस्कार सर. सर मला आईसाठी पाटल्या हव्या. बघा सर, यातलं तुम्हाला कोणतं हवं आहे? सर ही वाली मला पैंजण दाखवा. गिफ्टसाठी आहे का सर? मी पहिल्यांदा स्वतःच्या कमाईतून आईसाठी काहीतरी घेतोय. ते म्हणते की आठवणी सोन्यात नाही मोजतायत, पण मी म्हणतो काही आठवणी नव्याने घालता येतात. पॅक करा. आई अगं ते बुक ठेव. हे बघ, हे बघ काय आणलं अरे तुझ्यासाठी. अरे कशाला खर्च केलास? इतकं महागडं? असं दे ग. हे बघ तुला मी अजून काहीतरी आणलंय. सगळं जुनं आठवतंय मला, पण आता नव्यानं आठवणी घालायला हव्यात. या पाटल्या तुझ्या आईच्या आठवणी तुझ्यासोबत जिवंत ठेवतील, पण हे पैंजण माझ्या यशाच्या प्रत्येक पावलावर तुझा आवाज बनून राहील.